नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. मन्नाटा पोलिसांचे आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती डीजेमुक्त साजरी करा. मन्नाटा हदगाव. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मन्नाटा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. यावर्षी जयंती डीजे किंवा डॉल-लबीच्या आवाजात नाही तर पारंपरिक वाद्ये आणि सामाजिक उपक्रमांची साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ठळक मुद्दे. प्रशासनाचे आवाहन. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांनी जयंती उत्सव शांततेचे आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. ही साजरी होत असताना आपल्या जिल्हा प्रशासनाचे पोलीस प्रमुख श्री अविनाश कुमार साहेब, भोकर ॲडिशनल एसपी श्रीमती पाटील मॅडम, एसडीपीओ श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ज्या जयंतीनिमित्ताने सूचना देण्याच्या ज्या सूचना सांगण्यात आल्या होत्या त्यासाठी म्हणून आपण आजच्या तारखेत मन्नाटा पोलीस स्टेशन हद्दीतले जे पोलीस पाटील तसेच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणारे जे मंडळ, पदाधिकारी आणि इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता समितीची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीसाठी आपल्या हद्दीतल्या सर्व गावातून जे पोलीस पाटील तसेच जे प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व मंडळाचे जे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत हे हजर झाले. त्यांना आपण सर्वांना बाबासाहेबांची जी जयंती आहे ही केवळ त्यांचे म्हणजे बाबासाहेबांना डोक्यावर आपण म्हणजे घेऊन न नसता त्यांचे विचार डोक्यात घेऊन त्या पद्धतीने बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं जे काम होतं हे केलं गेलं पाहिजे आणि तीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली या जयंतीच्या निमित्ताने ठरेल अशा स्वरूपाचं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. त्यापैकी आपल्या उमरी गावचे जे मंडळ आहे या मंडळाने आपल्याला 31 मार्च रोजीच स्वतःहून येऊन पत्र दिलंय आणि त्यांनी स्वतः आम्हाला डीजे मुक्त आम्ही जयंती साजरी करणार आहोत असं आश्वासन दिलंय. आणि त्याचबरोबर त्यांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा 4 दिवस खूप म्हणजे जे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, समाजासाठी जे काम करणं गरजेचं असतं, आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो अशा पद्धतीने त्यांनी जे काम आहे हे तिथे त्या 4 दिवसामध्ये ते करणार आहेत. आणि ह्याच कामाचा आदर्श आपल्या हद्दीतल्या इतर पोलीस पाटील आणि इतर मंडळांनी घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपले जे गावातले मंडळ आहेत यांना प्रेरणा दिली पाहिजे. तशा स्वरूपाचं काम त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. तीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली आपल्या या जयंतीच्या निमित्ताने ठरेल अशा स्वरूपाच्या आपण सूचना दिलेल्या आहेत आणि याला खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद भेटेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपले धन्यवाद. आणि ही जी संकल्पना सुचण्याचं एकमेव कारण की आपण 135वी जी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करत आहोत. तर आम्ही दरवर्षी आमच्या गावात साजरी करतो. त्याच्यात आउटपुट काय निघत आहे, समाजाला आपण काय मेसेज देत आहोत, याच्या माध्यमातून थोडंसं वेगळं काहीतरी करावं, समाजाला काहीतरी वेगळं मिळावं म्हणून आम्ही यावेळेस आमची जी कमिटी तयार झाली त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत आम्ही कार्यक्रमाचं नियोजन तयार केलं. आणि त्यात सर्वप्रथम म्हणजे 11 एप्रिलला आम्ही भव्य रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे. डॉक्टर उमरखेडातले असतील, डॉक्टर हदगावातले, नांदेडातले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डॉक्टर असे आम्ही 10 ते 11 डॉक्टरांना बोलून आम्ही भव्य रोगदान निदान शिबिर ठेवलं. त्याच्यानंतर 12 तारखेला रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, लेझिम स्पर्धा 12 तारखेला आहे आणि 13 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी आणि 14 तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य असं मिरवणुकीचं. आणि मिरवणूक म्हणजे यावेळेस डीजे मुक्त आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे डीजे मुक्त मिरवणुकीचा आम्ही सर्व कमिटीनं निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम यशस्वी करत आहोत. अनेक मंडळ आहेत. जयंती मंडळाच्या अध्यक्षांना काय आव्हान असेल तुम्ही समाज बांधव? सर्व समाज माध्यमाच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की प्रत्येकाने काल काय झालं याच्यापेक्षा आपण उद्या काय करणार आहोत याच्यावर जर लक्ष दिलं तर समाजामध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाही. कारण क्रांती म्हणजे बदल आणि बदल म्हणजे परिवर्तन. आपल्या जे बदल उद्या काय करणार आहोत याच्यावर आपलं अवलंबून आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात बदल केला पाहिजे या मता. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.